लातूर शहरामध्ये 10 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित होता आणि जो काही पाणी पुरवठा मागच्या वेळेसपासून झालेला आहे तिथं ते पिवळं पाणी आज लातूरकरांना पिण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून लातूरकरांचं आरोग्य धोक्यात आहे. आणि आज आपण पाहतोय की सिटी बस सेवा सुद्धा खंडित आहे. म्हणजे काँग्रेसची सत्ता लातूर महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर 26 कोटीची जी डीपीडीसीची कामं होती ते टक्केवारीसाठी त्याला स्थगिती देण्यात आली. त्याच्यानंतर आता पाणी पुरवठा खंडित झाला, त्याच्यानंतर पिवळं पाणी आलं आणि आज आम्ही बघतोय की आता सिटी बस सेवा सुद्धा आता बंद झालेली आहे. म्हणजे आता लातूर ठप्प होतंय की काय अशी परिस्थिती इथल्या स्थानिकच्या आमदारांच्या नेतृत्वामध्ये महापालिकेमध्ये लातूरकर अनुभवत आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही इथं त्याचा निषेध करतोय. त्या ठिकाणी आम्ही त्याचा तीव्र असा बहिष्कार किंवा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करतोय. हे बघा, 1 महिन्यामध्ये आता सत्ताधारी पार्टी म्हणून काँग्रेस पक्ष काम करते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याचं दायित्व जनतेनं दिलेलं आहे आणि ते आल्यानंतर जर सगळ्या गोष्टी ठप्प होणार असतील तर त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही प्रश्न उचलणं हे साहजिकच आहे. आता प्रशासनानं काय करावं हा प्रश्न मला वाटतं विचारण्यापेक्षा काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलंय आणि काय करतायत हा प्रश्न विचारणं योग्य आहे. आज वस्तुस्थिती काय आहे तर पिवळं पाणी येते, दूषित पाणी येते, पाणी बंद झालेलं आहे, सिटी बस सेवा बंद झालेली आहे, दिवाबत्तीचा प्रॉब्लेम आहे, कचऱ्याचा विषय आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, रस्त्यावरती खड्डे. आज लातूर ठप्प आहे. ही परिस्थिती आज आपण लातूरकर म्हणून अनुभवतोय.